श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हटले जाते. संक्रांत म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन. संक्रांतीच्या दिवशी मैत्रिणींनो, दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो. सूर्याच्या बाबतीत संक्रांत म्हणजे संक्रमण, म्हणजे पुढे जाणे. संक्रांतीचा सण म्हणजे संक्रांत, भोगी आणि किंक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत साजरा करण्याची पद्धत आहे. सूर्य मकर राशीत गेला की त्याच्या किरणात बदल होत असतात आणि मकर संक्रांतीच्या वेळेस किरणे लंब रूपाने पडायला लागतात आणि सूर्याचा आशीर्वाद आपल्याला खूप मोठ्या स्वरूपात प्राप्त होतो. पूर्वी शंकासूर्या नावाचा एक दैत्य होता. तो खूप उन्मत्त होता. त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती रूप धारण केले. ही देवता 60 योजनेत पसरलेली असून तिचे ओठ, नाक, लांब लचक व 9 हात अशी तिची आकृती पुरुषासारखी आहे. प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुधे बदलत असतात. संक्रासूर आणि निसासूर अशा 2 राक्षसांचा वध केला, म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखले जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया वाण देतात. खूप मोठ्या पद्धतीने अगदी आनंदाने हळदी कुंकू समारंभ करतात. घरोघरी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ करतात आणि संक्रांतीनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरोघरी केला जातो. सौभाग्य वाढवण्यासाठी सुवासिनी वाण लुटायचे असतात. या निमित्ताने आपल्या आसपासच्या महिलांना, इष्ट सोयरे मैत्रिणींना आमंत्रण देऊन एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस करून स्नेहाचे बंध अधिक पक्के करतात. तर मैत्रिणींनो, यंदाची संक्रांत कशावर आहे, कोणत्या रंगावर आहे, दान काय द्यावे, पुण्यकाळ, वाहन, उपवाहन, दिशा, रंग, सुगड पूजेची योग्य वेळ किंवा कोणता असा रंग आपल्याला चुकूनही घालायचा नाही, कोणत्या शुभ रंग आपल्याला परिधान करायचे आहेत, कोणत्या बांगड्या परिधान करायच्या आहेत, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आणि ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील त्रिकोणाला क्लिक करा. श्री स्वामी समर्थ. जय लक्ष्मी माता.